आलेत का सगळे? हॅलो, हा आवाज येतोय का सगळ्यांना? ठीक आहे. एक मिनिट हं. हा स्क्रीन दिसते का? हॅलो, हा स्क्रीन दिसते आणि योग्य प्रकारे दिसते का? पिन केलं तर तुम्हाला दिसते ना कसं तुम्ही सरळ दिसते का? हा आता दिसते का सरळ? हा आता दिसते का बघा सगळ्यांना? हा दिसते सगळ्यांना स्क्रीन? अक्षर व्यवस्थित दिसत आहेत का सरळ? ठीक आहे, आता बरोबर दिसत आहे का व्यवस्थित? आवाज येतोय का माझा? चालू करायचं. ठीक आहे. ठीक आहे, आवाज येतोय आता सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना आता? ओके. अजून बस झाली की बल्ब लावतो. हा आता ते पण काय म्हणता? स्क्रीन चालू ठेव, सगळे चालू ठेव. हा दिसत आहे का आता सांगा मग? हा ठीक आहे, आपलं चेकिंगच चालू आहे. हा
सगळ्यांना दिसत आहे? आवाज येतोय का? थोडा एक 5 मिनिटं मला सहकार्य करा. एकदा का आपली दररोजची सेटिंग अशी आपल्या लक्षात आली की आपल्याला उद्यापासून एवढा वेळ लागणार नाही. आज फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते का आणि माझा आवाज ऐकू येतोय का? ओके ओके, 1 मिनिट. काय दिसत नाही का? हं? उलट झाले का? हा, दिसत आहे का आता? हॅलो, हा आता दिसतंय का सर? हा, आता व्यवस्थित दिसत आहे का? हा, चालूच ठेवते आता, काय प्रॉब्लेम नाही. हा, आता स्क्रीन छोटी झाली का? हा, नाही, मला ही पांढरी स्क्रीन तुम्हाला दिसते का सांगा फक्त. हा, मी काय इकडं तिकडं होणारच आहे. हा हा, जरा आता हे ओके, एवढी स्क्रीन आपली नॉर्मली असते. हे दिसत आहे ना आता? असं मी इकडे असताना, हा, किंवा मी तरी मध्ये आलो, असं मी मध्ये आलो तरी काय प्रॉब्लेम नाही, पुन्हा इकडे गेल्यानंतर दिसणारच आहे. किंवा मी काहीतरी लिहित असताना थोड्या वेळेस ते हे होणारच आहे. हा, ठीक आहे. चला, तर आता आपण सुरुवात करूया का? ओके ओके, ओके, स्क्रीन दिसते आता? आवाज येतोय फायनली? येतोय ना सगळ्यांना आवाज? ठीक आहे. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. आपण आजपासून या स्मार्ट बोर्ड वरती मानसशास्त्र आणि इतर सगळे लेक्चर्स आपण या पद्धतीने घेणार आहोत. आवाज येत असेल आता सगळ्यांना? ओके, तर बघा, आज आपण पहिले 2-3 जे लेक्चर होते ते आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती घेतले, परंतु आजपासून आपण या स्मार्ट बोर्डची सुरुवात करतोय. आपण स्मार्ट बोर्डवरती आलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो विषय आहे मानसशास्त्र, स्पेशली शैक्षणिक मानसशास्त्र. तर शैक्षणिक मानसशास्त्रात मध्ये आपल्याला 10 पॉइंट्स किंवा 10 प्रकरणं मी स्वतः अध्ययन करून त्यापैकी कोणती 10 प्रकरणं आपल्याला महत्वाची आहेत ते इथं त्याचं शीर्षक दिलेलं आहे. आणि या शीर्षकाला अनुसरूनच आपण इतर पॉइंट सुद्धा घेणार आहोत. सगळ्यांना आवाज येतोय? ठीक आहे. बघा,
जनरली आपल्याकडे मानसशास्त्र म्हटलं की डीएड असो अथवा बीएड असो, शिक्षक होण्याच्यासाठी आपल्याला मानसशास्त्र याच्यामध्ये मानसशास्त्र हा विषय आपल्याला घेणं तेवढं फार गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्रामध्ये तुम्हाला जे प्रकरण आहेत, यापैकी काही प्रकरण डीएड साठी महत्वाचे आहेत, काही प्रकरण बीएड साठी महत्वाचे आहेत. आणि सगळ्याचा जर अभ्यास आपण केला तर पेपर 1 आणि 2 हे दोन्ही पेपर्स आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी हे 10 प्रकरण आपण सिलेक्ट केलेली आहेत. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये तर आपण घेणारच आहे, परंतु तुर्तास आपण पहिल्यांदा पाहूया की आता यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे, कोणतं प्रकरण आहे पहिलं? दिसत आहे का सगळ्यांना? सांगा, प्रकरण कोणतं आहे पहिलं? बरोबर, व्याख्या किंवा शाखा आणि पद्धती. बघा, व्याख्येवरती आपल्याला 1 मार्क 100% येणार आहे. आपण ज्या काही व्याख्या आहेत 5-6 महत्वाच्या, तशा मानसशास्त्राच्या खूप व्याख्या आहेत, पैकीच्या 5-6 महत्वाच्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर शाखा म्हणजेच व्याप्ती ते पण घेणार आहे, त्याच्यामधून सुद्धा एखादा मार्क येत असतो. आणि पद्धती याच्यावर सुद्धा 1 मार्क अपेक्षित असतो. म्हणजे हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपल्याला 3 मार्क्स 100% मिळणार आहेत. आवाज येतोय का सगळ्यांना? हा, तर 3 मार्कासाठी हे प्रकरण हॅलो, ठीक आहे. हा, तर 1 मार्क आपल्याला इथं मिळणार आहे, 1 मार्क इथं मिळणार आहे आणि 1 मार्क पद्धतीमध्ये मिळणार आहे. टोटल 3 मार्काची तयारी आपली या प्रकरणातून होणार आहे. आवाज येतोय आता सगळ्यांना? स्क्रीन दिसते, फॉन्ट दिसतोय, पेनचा फॉन्ट दिसतोय? हा, तर ठीक आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला व्याख्या, शाखा आणि पद्धती, शाखामध्येच व्याप्ती येते, तर साधारणतः 3 मार्काचं ते प्रकरण आहे. त्याच्यानंतर अध्ययन प्रक्रिया, जे अध्ययन म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय आहे, तर याच्यावरती सुद्धा प्रक्रियेवरती एक आहे, स्वरूपावरती एक आहे, उपपत्तीवरती, अध्ययन उपपत्ती याच्यावरती साधारणतः 3 मार्क असतात. आणि प्रक्रियेवरती एक तर 100% विचारलाच जाणार आहे. आणि स्वरूपावरती आला तर एखादा आला किंवा नाही आला, ठीक आहे, तरी सुद्धा इथले टोटल मार्क्स 4 होणार आहेत. समजायच्या लक्षात येत असेल हे? बघा, आता याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक, तर याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशी 2 प्रकरणं आहेत याच्यामध्ये. बरं का, इथं मी फक्त एकच टायटल घेतलंय, परंतु याच्यावरती 2 प्रकरणं आहेत, भाग 1 आणि भाग 2, ते आपण व्यवस्थित घेणार आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक भरपूर आहेत, त्यापैकी आपण भाग 1 आणि 2 म्हणजे 2 भागामध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे आणि ते तुम्हाला आपण या ठिकाणी घेणार आहे. जसं अनुवंश आहे, परिसर आहे, तर डिटेलमध्ये आपण त्यावेळेस घेणारच आहे. त्याच्यानंतर बघा, हे झालं आपलं अध्ययनाचं. अध्ययन संक्रमण याच्यावरती सुद्धा 2 मार्क 100% विचारले जातात. पेपर नंबर 1 मध्ये पण 2 मार्कासाठी येणार आहे, पेपर नंबर 1 मध्ये पण 2 मार्कासाठी येणार आहे. त्याच्यानंतर व्यक्तिभेद हा जो टॉपिक आहे हा पेपर नंबर 2 साठी म्हणजे बीएड साठी महत्वाचा आहे. इथून सुद्धा साधारणतः आपल्याला 2 मार्क 100% विचारले जातात, तर त्याचा आपण अभ्यास करणार आहे. अध्ययन, पुढचा जो टॉपिक आहे आपला अध्ययन व बालकाचा विकास, तर विकासासाठी 1 मार्क. विकास म्हणजे काय, त्याचा शारीरिक, बौद्धिक सर्व प्रकारचा विकास इथं होणार आहे आपल्याला आणि तो पाहायचा आहे. विकासाची तत्व इथली पाहायची आहेत. वाढ 1 मार्क आहे. वाढ आणि विकास, जसं विकासावरती प्रश्न असतो तसा वाढीवरती सुद्धा प्रश्न असतो. मग वाढीच्या अवस्था आहेत त्याच्यावरती साधारणतः 1 प्रश्न पुन्हा इथून येतो. म्हणजे हे प्रकरण सुद्धा 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर अध्यापन प्रक्रिया, अध्यापन प्रक्रियामध्ये अध्यापन पद्धती पण येतात. अध्यापन प्रक्रिया काय आहे ते पण येतं. म्हणजे इथे सुद्धा 2 मार्क 100% विचारली जाणारच आहेत.
त्याच्यानंतरचं प्रकरण आहे आपलं अध्यापकाचे व्यक्तिमत्व. पुन्हा 2 मार्क आहेत. म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व, त्याच्यावरती 2 मार्क आहेत, ते पण आपण व्यवस्थित करणार आहे. त्याच्यानंतर अध्ययनार्थी व त्याच्या विशेष गरजा, त्याच्यामध्ये पण भाग 1 आणि भाग 2 असं हे प्रकरण डिवाइड झालेलं असेल. दोन्ही भाग आपण घेणार आहोत. तर याच्यावरती सुद्धा साधारणतः 3 मार्क 100% विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणावरचं थोडंसं वेटेज. त्याच्यानंतर 10वं जे आपलं प्रकरण आहे ते आहे अध्ययनार्थी व्यक्तिमत्व व समायोजन. याच्यावर पण 2 मार्क तुम्हाला विचारलेली असतील. जे साधारणतः प्रत्येक प्रकरण, आता काही प्रकरणावरती जास्त विचारले जातील, जसं व्यक्तिभेद आहे, तर इथं व्यक्तिभेद भाग 1 आहे आणि व्यक्तिभेद भाग 2 पण आहे. म्हणजे इथं 4 मार्क्स विचारले जातील व्यक्तिभेदावरती. मग त्याच्या उपपत्ती असतील, त्याचं वर्गीकरण असेल किंवा व्यक्तिभेदावरती बेसिक क्वेश्चन असेल, तर तो सुद्धा आपल्याला इथून आपण घेऊ शकतो. म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 मार्क्स, प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 मार्क्स सरासरी विचारले जात आहेत. मग आता काही ठिकाणी काय होईल, इथं 2च मार्क विचारले जातील, तर इथं कदाचित 3 पण मार्क विचारले जातील. जर याची बेरीज 30 पेक्षा जास्त होत असेल किंवा कमी होत असेल, पण ही एक टेंटेटिव्ह आहे, इट इज नॉट फायनल. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हा, तर हे सगळं टेंटेटिव्ह आहे, हे काही फायनल नाही आणि कुणीही फायनल करू शकत नाही एक्सेप्ट परीक्षा परिषद. परीक्षा परिषदच आपल्याला फायनल करून देते आणि त्याच्यामुळे हे सगळं टेंटेटिव्ह आपण एक फक्त आखाडे बांधतोय की असं असं येऊ शकतं, परंतु ते अनुभवावर आधारित असल्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चितच असा फायदा होईल. ठीक आहे, तर हे आपली जस्ट प्रकरण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं तुम्हाला ह्याच्यासाठी मी फक्त सांगितलं. महत्वाचं काय आहे की प्रत्येक प्रकरणावरती नेमकं काय येईल ते आपण थोडक्यात पाहूया. प्रत्येक प्रकरणावरती आता मी तर एवढं सांगितलं, पण आता प्रत्यक्ष कुठल्या प्रकरणावरती काय येईल किंवा आपण त्यापैकी काय फोकस करायला पाहिजे ते आपण पाहू आता. ठीक आहे, तर आपल्याला महत्वाचं काय करायचंय, तुम्हाला ठीक आहे. आता आपण काय करूया, जे आपल्याकडे जसं प्रकरण होतं त्या प्रकरणानुसार आपण काय करूया, आता प्रत्येकाचं पाहूया एक एक. सगळ्यांना बोर्ड दिसत असेल, आता दिसतोय का? हा, तर बघा, पहिलं जे आपलं प्रकरण होतं त्या सिलेबसमध्ये, ते प्रकरण मानसशास्त्राच्या व्याख्या. बरोबर आहे, मानसशास्त्र व्याख्या. त्याच्यानंतर व्याप्ती म्हणजेच त्याचं काय असणार आहे, व्याप्ती म्हणजेच त्याच्या शाखा आहेत. काय आहेत? शाखा. दिसत आहे का इकडचं पण? व्याप्ती, शाखा आणि पद्धती. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पद्धती आहेत. तर याच्यावरती आपल्याला प्रश्न येतो. आता बघा, जर आपण पहिल्या घटकाचा विचार केला, फॉर एक्झाम्पल हे काय, व्याख्या. आता व्याख्यामध्ये काय आपल्याला माहितीच आहे की मानसशास्त्राची जी पहिली आणि महत्वाची बेसिक व्याख्या केलेली आहे ती कशापासून केलेली आहे, साईक अँड लोगोस. बघा आता साईक, जसं तुम्हाला बेसिक क्वेश्चन येऊ शकतो की मानसशास्त्र हा शब्द कोणत्या 2 शब्दांपासून बनलेला आहे किंवा त्याची व्याख्या महत्वाची काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला साईक दिसत आहे का सगळ्यांना? हा, साईक म्हणजे आत्मा. काय सांगितलं, साईक म्हणजे आत्मा. साईक म्हणजे आत्मा आहे आणि लोगस म्हणजे काय आहे, लॉगस. सोपं आहे सुद्धा, लॉगस शास्त्र. राईट, म्हणजे अरिस्टॉटलने जी व्याख्या लिहिली ती व्याख्या आपल्याला इथं स्पष्ट होते. कुठली?
आत्म्याचे शास्त्र. हा, तर आता आत्मा म्हणलं की आपल्याला काय करावं लागणार आहे, एकच लक्षात ठेवावं लागणार आहे, अरिस्टॉटल, आत्म्याचे शास्त्र. हा, तर आत्म्याचे शास्त्र हे एक पहिली आणि महत्वाची व्याख्या. अशा अनेक व्याख्या आहेत, त्यापैकी ही जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची. आता पीडीएफ केलेली परवडते हे लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, तर हा, ठीक आहे, वाढवलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता महत्वाचं आहे, हे झालं एक व्याख्या सांगितली मानसशास्त्राची. आता त्याच्यानंतर अशा अनेक व्याख्या केलेल्या आहेत, त्यापैकी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मॅकडुगल. बघा, पुन्हा आपण लिहू शकतोय अजून एक व्याख्या, मनाचा अभ्यास. मनाचा अभ्यास, दोनच शब्द लक्षात ठेवायचे. काय करायचं, दोनच शब्द लक्षात ठेवायचे. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. कोणी सांगितलं, मॅकडुगल. मॅकडुगल. तर प्रत्येक वेळेस आपण पूर्ण व्याख्या लक्षात ठेवण्याऐवजी काय करायचं, त्याची छोटीशी व्याख्या किंवा छोटेसे शब्द त्याचे लक्षात ठेवायचे, म्हणजे आपल्याला ते सहजासहजी येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर हा बोला, आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटल. आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटल. आपण ते फक्त एक्झाम्पल म्हणून घेतोय, नंतर आपण ते डिटेलमध्ये प्रत्येकाचं घेणारच आहे. त्याच्यानंतर मनाचे झाले, त्याच्यानंतर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे झालं. त्याच्यानंतर आता वर्तनाचे, आपल्याकडे माहित आहे वर्तनाचे, एकच शब्द लक्षात ठेवायचा. कुठले शास्त्र, वर्तनाचे, मानवी वर्तनाचे. स्पेशली वर्तन कुणाचं असतं, मानवाचंच आहे. आपण मानवाचं म्हणजे सायकोलॉजी मध्ये आपण काय करतोय, मानवाचा, स्पेशली शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये मानवाचाच अभ्यास करतोय, म्हणून वर्तनाचे, मानवी वर्तनाचे शास्त्र. ही कोणी व्याख्या दिली, वर्तनाचे किंवा मानवी वर्तन. तुम्ही लक्षात एक शब्द अजून इकडे वाढवू शकताय, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या आहे वॅटसन यांची. कोणाची आहे, वॅटसन यांची. थोडक्यात दोन शब्दामध्ये लक्षात ठेवायची, पूर्ण व्याख्या पाठ करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, वॅटसन, थोडक्यात. ठीक आहे, लक्षात येते सगळ्यांचा. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये आपण काय घेणार आहे, तर व्याख्या. तर त्या व्याख्यामधले आपण थोडेसे पॉइंट आता इथे घेतले. त्याच्यानंतर बघा, शाखा आणि व्याप्ती. महत्वाचं काय आहे, शाखा किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, व्याप्ती म्हटलं जातं मानसशास्त्राची. तर मानसशास्त्राच्या जनरली दोन शाखा महत्वाच्या आहेत, एक आहे सैद्धांतिक आणि दुसरी आहे उपयोजित. कुठली आहे, सैद्धांतिक आणि उपयोजित. आपल्याला आता सैद्धांतिक आणि दुसरी आहे उपयोजित. लक्षात येते का सगळ्यांच्या, उपयोजित, उपयोजित. आता सैद्धांतिक शाखेमध्ये काय केलं जातं, जनरली काहीतरी सिद्धांत मांडण्यावरती, मूलभूत संशोधनावरती सैद्धांत किंवा सिद्धांत त्याचा अभ्यास केला जातो. परंतु उपयोजित मानसशास्त्रामध्ये म्हणजेच आपल्या शैक्षणिक मानसशास्त्राचा याच्यात समावेश होतो. कशाचा समावेश होतो ह्याच्यात, हे महत्वाचं आहे. शैक्षणिक मानसशास्त्र जे आपण सध्या अभ्यास करत आहे, शैक्षणिक मानसशास्त्र. त्याचबरोबर याच्यामध्ये बाल मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास होतो, बाल मानसशास्त्र. समजतंय, व्याख्या किंवा शाखा सैद्धांतिक आहे, उपयोजित आहे. आणि आपण अभ्यास कशाचा करणार आहे, शैक्षणिक मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र. तर हे कशामध्ये येत आहे, उपयोजित या शाखेमध्ये येत आहे.
समजते सगळ्यांना हे? ते आपण फक्त नटशेल मध्ये घेत आहोत. सगळ्यांना समजतंय नटशेल? हा, नटशेल म्हणजे थोडक्यात. थोडक्यात, हा, नटशेल म्हणजे थोडक्यात. बऱ्याच लोकांचा आपल्याकडे इंग्लिश विषय आहे, त्याच्यामुळे त्यांना समजत असेल. ज्यांना समजत नाही त्याचं मी थोडक्यात थोडंसं मराठीत पण सांगत असतो. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं मानसशास्त्राची व्याख्याचं थोडक्यात आपण पाहिलं. थोडक्यात व्याख्या पाहिल्या 2-3. त्याच्यानंतर व्याप्ती आणि शाखा, तो प्रकरण एकच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे पद्धती, मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती. तर याच्यामध्ये आपल्याला आता बघा, सेकंड पेपरसाठी मानसशास्त्र अभ्यासाच्या पद्धती फार महत्वाच्या आहेत. सेकंड पेपरसाठी बघा, आता अभ्यास पद्धती. अभ्यास पद्धती. अक्षर ओळखता येतंय ना माझं? का छोटं मोठं काढतोय मी काय? हा, हळूहळू सुधरेल अजून थोड्या दिवसांमध्ये. आता हे स्टार्ट आहे, जस्ट द बिगिनिंग. ठीक आहे. अभ्यास पद्धती याच्यावरती पण प्रश्न 100% असणार आहे. आता अभ्यास पद्धतीमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार सगळ्यांना माहिती असेल, शास्त्रीय. माहिती आहे का? शास्त्रीय पद्धती. आणि दुसरा प्रकार असणार आहे अशास्त्रीय पद्धती. अशास्त्रीय पद्धती काय मी लिहित नाही, थोडक्यात लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी आणि आपला वेळ वाचण्यासाठी. आणि विशेष हे आपण डिटेलमध्ये नाही घेत आहे, फक्त काय घ्यायचं आहे आपल्या त्या पॉइंटमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक आता शास्त्रीय मध्ये सुद्धा बघा, महत्वाची म्हणजे प्रायोगिक पद्धत ही शास्त्रीय पद्धतीमध्ये आहे. प्रायोगिक पद्धत म्हणजे प्रयोग केलेले विविध. त्याच्यानंतर आहे जीवन वृत्तांत. कुठले आहे? जीवन वृत्तांत. दिसत आहे का सगळ्यांना? सर्वेक्षण. तिसरी आपण सांगू शकतो सर्वेक्षण. आहे का? दिसत आहे का सगळ्यांना? आता सर्वेक्षण. आणि अजून याच्यामध्ये आहेत बऱ्याचशा, वैकसिक आहे, त्याच्यानंतर मनोविश्लेषणाची आहे. तर या पद्धती आपण शास्त्रीय पद्धतीमध्ये अभ्यास करणार आहोत. अशास्त्रीय मध्ये काय असणार आहे? पर्यंक. महत्वाची आहे ती सुद्धा. त्याच्यानंतर आहे दंतकथा. 2 नंबरचं आपल्याकडे दंतकथा. त्याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि तिसरी महत्वाची आत्मनिरीक्षण. कुठली आहे? आत्मनिरीक्षण. तर आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या पद्धतींचा पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे व्याख्या, व्याप्ती म्हणजे शाखा, विविध शाखा, आणि तिसरं म्हणजे अभ्यास पद्धत, मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यास पद्धत. ठीक आहे. तर हे काय लिहून घ्यायची काय आवश्यकता नाही. मी तुम्हाला ज्या नोट्स देणार आहे त्या नोट्स मध्ये हे सगळं येणार आहे ऑलरेडी, त्यामुळे लिहायची काय आवश्यकता नाही. फक्त आपण काय घेणार आहे ते फक्त सांगतोय. जे मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती सांगत होतो ते आता तुम्हाला फक्त याच्यावरती सांगत आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे सेकंड प्रकरण आपण मगाशी पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला आता प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रत्येक प्रकरणाच्या वरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामध्ये स्पेसिफिक कशावरती प्रश्न विचारला जाणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर आपलं जे दुसरं प्रकरण होतं त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला अध्ययन उपपत्तींचं वर्गीकरण म्हणजे दुसरं प्रकरण आहे आपलं, किंवा अध्ययन. आता प्रत्येक वेळेस आपण काय करणार आहे की प्रत्येक उपपत्तीचं डिटेलमध्ये पाहणारच आहे. इथं फक्त इन अ नटशेल म्हणजे थोडक्यात काय आहे ते आपण थोडक्यात पाहू. पहा, अध्ययन उपपत्ती, अध्ययन उपपत्ती, आणि याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण आपल्याला सांगायचं आहे. अध्ययन उपपत्ती
वर्गीकरण. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघा एक आपण चार्ट काढूया इथं अध्ययन उपपत्तीमध्ये. तर जनरली आपण काय करत असतो की प्रत्येक वेळेस या उपपत्तींचं वर्गीकरण करत असताना हे प्रमुख जे प्रकार आहेत ते सुरुवातीला आपण घेत असतो. आता प्रमुख मध्ये काय आहे? साहचर्यवाद. बघा काय आहे? साहचर्यवादी. आवाज येतोय माझा? साहचर्यवादी. त्याच्यानंतर ज्ञानात्मक आहे, तुम्हाला माहिती असेल ज्ञानात्मक, हे दुसरा प्रकार आहे किंवा अनेक एक प्रकार आहे असं म्हणूया आपण. त्याच्यानंतर आता बऱ्याच वेळेला म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असणाऱ्या आधुनिक या तीन मध्ये पुन्हा काही उपप्रकार असणार आहेत. आता साहचर्यवादीमध्ये सगळ्यांना 1 मार्क देणारा थॉर्नडाईक यांची उपपत्ती महत्वाची. तुम्ही हे केलेलं आहे का? तुमचं नोटबुक वगैरे तुमच्या जवळ असेल तर थोडक्यात लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं रिव्हिजनला पण हे उपयोगी आहे. तर थॉर्नडाईक 1 सेकंड, थोडस बारीक लिहितो. थॉर्नडाईक छोटस लिहिल्यानंतर दिसत आहे का? म्हणजे बारीक फॉन्ट केल्यानंतर. थॉर्नडाईकचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रयत्न प्रमाद, चुका आणि शिका. माहिती आहे तुम्हाला प्रयत्न प्रमाद, त्यालाच काय म्हणायचं? चुका आणि शिका. हे उपपत्ती जी आहे ती मांजरावरती केलेली आहे. मांजर सोपं आहे. त्याच्यानंतर पॅवलॉव नंबर 2. पॅवलॉव, तर पॅवलॉवचे सुद्धा आपल्याला प्रश्न नेहमी येत असतो. पॅवलॉव मध्ये सुद्धा आपल्याला अभिजात, अभिसंधान, अभिसंधान. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुत्रा, मांजरानंतर पुन्हा कुत्रा या प्राण्यावरती त्यांनी हे उपपत्ती प्रयोग केलेला आहे. त्याच्यानंतर स्किनर आहेत. आता तुम्हाला मांजर, कुत्रा याच्यावरून पुन्हा लक्षात येत असेल किंवा आपण याच्या अगोदर जसं अभिजात म्हटलेलं आहे तसं आता इथं साधक, अभिसंधान माहित असेल शब्द तुम्हाला. तर साधक म्हणूया आपण, एकच शब्द वापरूया. उंदीर किंवा कबूतर याच्यावरती त्यांनी ही उपपत्ती केलेली होती. म्हणजे हे तुम्हाला काय करावं लागणार आहे? थोडक्यात लक्षात ठेवावं लागणार आहे. सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल. त्याच्या नोट्स मी तुम्हाला देणारच आहे आणि हे डिटेल मध्ये पण ही उपपत्ती नेमकी काय आहे. बोला. तर हे पहिल्या प्रकाराचं झालं. तसंच आपल्याला काय करायचं आता? ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये सगळ्यात पहिलं जे नाव येतं ते असतं जेरोम ब्रुनम यांचं. कुणाचं? बघा आता पेपर पेन घेऊया, जरा इकडं करून दाखवतो म्हणजे मला लिहिता येईल इथं व्यवस्थित. सगळ्यात महत्वाची जी ज्ञानात्मक मधली उपपत्ती आहे ती आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमानाची. किंवा त्या उपपत्तीमध्ये त्यांनी काय सांगितलं? ज्ञानात्मक उपपत्ती पहिली जी आहे ते आहे जेरोम हे नाव लक्षात ठेवायचं. ब्रुनर यांच्या आपण, आणि या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये जेरोम ब्रुनर यांनी काय केलेलं आहे? संकल्पना प्राप्ती प्रतिमान वापरलेलं आहे. कोणतं? संकल्पना प्राप्ती प्रतिमान. बघा हा पण एक क्वेश्चन आहे बरं का. संकल्पना प्राप्ती प्रतिमान हा पहिल्या पेपरसाठी अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. लिहून घ्यायचं असेल थोडक्यात लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याकडे आसुबेल आहेत. आसुबेल यांची
आसुबेलवरती यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. यांचे जे आहे ते अनुदेशन आहे. कुठले आहे? अनुदेशन. अध्ययन अनुदेशन. तर ते आपल्याला येणार आहे. त्याच्यानंतर कर्ट लेविन. यांचं पण नाव अतिशय महत्वाचं आहे. कर्ट लेविन यांचं क्षेत्रीय उपपत्ती लक्षात ठेवायची, त्याच्यावर पण प्रश्न असतो. आणि याच्या खाली अजून गॅग्नेची पण आहे श्रेणीबद्ध, ते पण याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, तर आपण हे काय डिटेलमध्ये सध्या पाहतच नाही. हा एकच नाव आहे त्यांचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आधुनिक उपपत्तीमध्ये बघा आता आधुनिक उपपत्तीचा फार अभ्यास केला जातो किंवा त्या अलीकडच्या काळातील आहेत म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? आधुनिक उपपत्ती म्हणले. तर आधुनिक उपपत्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे नाव आहे ते आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम. कोणाचं? डॉक्टर बेंजामिन ब्लूम नाव लक्षात ठेवायचं. आणि त्यांची उपपत्ती आहे ती प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे. कोणती आहे? प्रभुत्व. आता ही जी उपपत्ती आहे प्रभुत्व संपादन, ते डिटेलमध्ये आपण त्या लेक्चरला पाहणार आहे. फक्त इथं आपण नाव देतोय त्याच. त्याच्यानंतर अल्बर्ट बांदुरा, अतिशय महत्वाचं नाव आहे अल्बर्ट बांदुरा. तर या बांदुरा यांची जी सामाजिक, आता बांदुरा आणि ब्लूम, कधी बांदुरावरती प्रश्न विचारला जातो, कधी ब्लूम वरती विचारला जातो, परंतु दोन्ही महत्वाचे आहेत. सामाजिक निरीक्षणात्मक किंवा सामाजिक उपपत्ती आहे त्याची, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला तिसरा जो पॉइंट, एक मिनिट, हा दिसत आहे का? ठीक आहे, बांदुरा. हा आवाज कोणाच तरी येतोय, जरा म्यूट करा. हा त्यानंतर आधुनिक मध्ये तिसरा जो आहे तो बॅगले आहे. कोण आहे? बॅगले यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे आधुनिक मध्ये. त्याची आहे ध्येयनिष्ठ उपपत्ती. कोणती आहे? ध्येयनिष्ठ. म्हणजे कुठलंही काम जर आपण ध्येयनिष्ठपणे केलं तर माणसाला काय होतं त्याच्यामध्ये, किंवा कुठल्याही प्राण्याला सुद्धा यश मिळतं. तर ध्येयनिष्ठता फार महत्वाची आहे कुठलंही यश अचीव करण्यासाठी. ते थोडक्यात त्याने सांगितलेलं आहे. तर या आपण उपपत्त्या काय करणार आहे थोडक्यात पाहणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, तुम्ही आता हे आपण थोडक्यातच पाहतोय, काय जास्त घेत बसत नाही. आणि थोडे 1-2 दिवस मला थोडस तुम्ही सहकार्य केलं तर आपल्याला हे बोर्डवरचं जे लिखाण आहे किंवा या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या येतील हळूहळू. ठीक आहे, तर हे झालं आपलं उपपत्ती, स्पेशली अध्ययन उपपत्तीचं झालं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते अध्ययनावर परिणाम करणारे घटक. कुठला आहे? अध्ययनावर. फोंट दिसतोय का व्यवस्थित? अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता हे जे प्रकरण आहे ते खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण सिलेबस मध्ये आपल्या दिलेला आहे प्लॅनिंग मध्ये. तर इथं थोडक्यात फक्त आपण पाहूया की अध्ययनावर परिणाम करणारे कोणकोणते घटक असतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा बरेच डिटेलमध्ये पण आहे. तर सुरुवातीला जे बेसिक घटक आहेत ते पाहूया. आता आपल्याला माहिती आहे अध्ययनावर परिणाम करणारा बेसिक घटक मध्ये काय आहे? सुरुवातीला अनुवंश आहे. काय आहे? अनुवंश आहे. अनुवंशिकता ही काय करते? अध्ययनावर काय करते? परिणाम करते. तर त्याच्याविषयी आपल्याला माहितीच आहे. आई वडील किंवा आपल्या कुटुंबात जर शिकलेले कोणी असतील तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या अध्ययनावरती होत असतो. आता याच्यामध्ये अनुवंशामध्ये काय सांगितलेलं आहे की आपले आई वडील, आजी आजोबा यांच्याकडे जर समजा चांगले गुण असतील तर ते आपल्याकडे अनुवंशाने संक्रमित होतात.
समजतंय? तर थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं, डिटेलमध्ये तर नंतर आपण पाहणारच आहोत. आवाज येत आहे का माझा? हॅलो. हा, तर काय झालं इकडं? कडे हे इरेजर घ्या की. हा इरेजर घ्या. हा, तर अनुवंशामध्ये राईट घ्या. पेन घ्या. कुठलं? पेनला पेन घ्या. हा, राईट मोड घ्या की, राईट वर क्लिक करा. हा, ठीक आहे. अनुवंश. आता अनुवंशामध्ये काय असणार आहे? बरेच घटक कारणीभूत असणार आहेत अनुवंश स्पेशली अध्ययनावर परिणाम करणारे. तर तेच घटक असतात, जसं आपली उंची असते, वजन असते. तर हे सुद्धा काय आहे? डिपेंड आहे आपल्या अनुवंशावरती. किंवा एखादा इतर कुठला घटक असेल, सामाजिक किंवा शारीरिक, तो सुद्धा अनुवंशावरती डिपेंड असतो. त्याच्यानंतर आहे परिसर. दुसरा घटक आहे परिसर. आता परिसर मध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपला जो अध्ययनार्थी आहे तो परिसरामध्ये फिरत असताना त्या परिसरातील काही घटक त्याच्यावरती परिणाम करतात, हे इथली संकल्पना आहे. तर परिसरामध्ये स्पेशली काय येतं? आपला जो अध्ययनार्थी तो कुठं जातो? शाळा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुटुंब आहे, शाळा, कुटुंब किंवा समाज, हे सुद्धा काय आहे? सगळे त्याच्यावरती परिणाम करत असते. तर हे फक्त 2 घटक महत्वाचे आहेत या प्रकरणामध्ये. दुसऱ्या प्रकरणामध्ये अजूनही घटक महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, या प्रकरणामध्येच तर याच्यामध्ये तुम्हाला आता हे झालं अध्ययनावर परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये प्रेरणा आहे, आपल्या सगळ्यांना माहित असेल प्रेरणा. तर प्रेरणावरती 100% क्वेश्चन असतो आपला. आवाज येतोय का माझा? हॅलो. हा, तर प्रेरणामध्ये पुन्हा आपल्याला शारीरिक प्रेरणा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत प्रेरणा आहे. व्यक्तिगत म्हणजे जसं आपण एखादा घटक घेतो तर त्यावर परिणाम करणारे अनेक घटक असतात, तसं प्रेरणेला हे घटक कारणीभूत असतात. जसं शारीरिक आहे, व्यक्तिगत आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, शारीरिक मध्ये आपल्याला माहित आहे तापमान वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. तर हे पण घटक आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते आहे प्रतिमा. आता प्रतिमाचे प्रकार आहेत बघ, त्याच प्रकरणामध्ये कव्हर होतात प्रतिमा. तर आपल्याला माहित आहे दृक प्रतिमा आहे, म्हणजे दिसणारी प्रतिमा आहे. त्याच्यानंतर श्रुती प्रतिमा आहे, म्हणजे ऐकायला येणारी प्रतिमा आहे. रस आहे. तर हे सगळं आपण काय करणार आहे, त्या प्रकरणामध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर आहे कल्पनांचे प्रकार, म्हणजे कल्पना हे त्यातील पुढचा पॉइंट असणार. प्रतिमा असणार, त्याच्यानंतर कल्पना असणार. तर कल्पनामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. एक म्हणजे पुनरुत्पादित कल्पना असतात, पुनरुत्पादित कल्पना असतात, म्हणजे ज्याचं पुन्हा पुन्हा आपण पुनरुत्पादन आपल्या मनामध्ये होतं. त्याच्यानंतर रचनात्मक असतात, तर या सगळ्या आपण काय करणार आहे, कल्पना आणि कल्पनेचे प्रकार हे आपण अध्ययनावर होणाऱ्या किंवा करत जाणाऱ्या घटकांमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. आता हे तुमच्या हळूहळू थोडं लक्षात यायला लागलेलं असेल की आपण हे त्या प्रकरणामध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर चौथा जो आपला महत्वाचं प्रकरण आहे ते आहे अध्ययन संक्रमण. कोणता आहे? अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण, तर याच्यामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एक आहे धन संक्रमण, तुम्ही पण वाचलेलं असेल धन. दुसरं आहे ऋण, समजतंय?
आणि दुसरं आहे शून्य, म्हणजे तिसरं एकदम शेवटीच कोणतं आहे? शून्य. आता या तिन्हीमध्ये सुद्धा बघा, धन म्हटलं तर काय होणार आहे? अनुकूल. अनुकूल हा शब्द इथं लक्षात ठेवायचा. म्हणजे अध्ययन संक्रमित होत असताना जर पूर्वीच्या अध्ययनाचा नवीन अध्ययनावरती अनुकूल परिणाम होत असेल तर ते अध्ययन संक्रमण असतं, किंवा पूर्वीच्या अध्ययनाचा जर ऋण परिणाम होत असेल म्हणजे मायनस निगेटिव्ह, तर ते काय असणार आहे? ऋण संक्रमण असणार आहे. आणि कोणताच परिणाम होत नसेल तर ते काय असणार आहे? शून्य संक्रमण असणार आहे. माहितीच आपल्याला अनुकूल. अजून एक शब्द लिहितो इथं, प्रतिकूल. आणि इथं मात्र काय असेल? अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही. लिहूया आपण, अनुकूल वा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नाही. त्यावेळेस काय होतं? शून्य संक्रमण. आपल्याला माहित आहे अनुकूल मध्ये काय असेल? सायकल चालवता येत असेल तर स्कूटर चालवताना त्या नॉलेजचा उपयोग होतो. म्हणजे हे संक्रमण कसं आहे? अनुकूल आहे. 100% मार्क याच्यावर येतोय बरं का, या 3 शब्दावरती. त्याच्यानंतर प्रतिकूल मध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे, समजा मराठी भाषा आणि कन्नड भाषा काही संबंध नाहीये, म्हणजे त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणजे मराठी येते म्हणून कन्नड येईलच असं बिलकुल नाही. किंवा उलट, इथं मराठी भाषेची वाक्यरचना आणि इंग्रजीची वाक्यरचना आपल्याला माहित आहे, मराठी भाषेची वाक्यरचना वेगळी आहे, इंग्रजीची वेगळी आहे. तर इथं प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. इंग्रजीची कशी आहे? SVO आहे, मराठी थोडं त्याच्यापेक्षा वेगळे आहे, म्हणजे प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शून्य. आता समजा एखाद्याला सायकल चालवता येत असेल तर त्याचा टंकलेखनामध्ये काही उपयोग होईल का? नाही, कारण ते संक्रमित होणार नाही. किंवा अनुकूल वा प्रतिकूल असा कोणताच परिणाम त्या अध्ययनावरती होणार नाही, म्हणजे अध्ययन संक्रमण व्यवस्थित होणार नाही. आता हे तिन्ही पण मुद्दे आपण विस्तारानं त्यावेळेस पाहणार आहोत. सगळ्यांच्या लक्षात येतंय का आपण काय करणार आहोत, काय करतोय? हा, आता हे झालं 4 प्रकरणं आपली झाली टोटल सगळ्यांच्या. हा, आता जे 5वं प्रकरण आहे आपलं ते आहे व्यक्तिभेदाचं. कुठलं प्रकरण आहे आपलं? व्यक्तिभेद. आता बघा, 1 मिनिट, हळूहळू व्यवस्थित दिसेल. 5वं जे प्रकरण आहे ते काय आहे? व्यक्तिभेद. व्यक्तिभेद. व्यक्तिभेद म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. आवाज येतोय का सगळ्यांना? व्यक्तिभेद म्हणजेच काय? इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, म्हणजे वैयक्तिक फरक म्हणजेच व्यक्तिभेद. साधी सरळ व्याख्या. ठीक आहे, तर व्यक्तिभेदामध्ये आपण इन डिटेल पाहणार आहोत. नंबर 1, आता बघा, व्यक्ती ही काय सगळ्या व्यक्ती सारख्या आहेत का? नाही, त्या वेगवेगळ्या आहेत. एकमेकांची वैशिष्ट्ये वेगळे आहेत, रंग रूप वगैरे सगळं वेगळं आहे. तर त्याचाच आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांच्या, कुणाच्या? विद्यार्थ्यांच्या स्वरूपात आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठलाही विद्यार्थी एकसारखा नसतो. म्हणजे जनरल काही क्वेश्चन येतात, तर त्या क्वेश्चन मध्ये हे जनरल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आता माहिती आहे आपलं व्यक्तीची भिन्नता. व्यक्तिभेद म्हणजेच काय आहे थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं. काय आहे? भिन्नता. काय आहे? व्यक्तिभेद म्हणजेच काय आहे? भिन्नता आहे. आता बघा, व्यक्तीची भिन्नता कशा कशामध्ये असते? रंग, चेहरा, उंची, वजन, ठेवण, गुण, तो प्रामाणिक आहे की अप्रामाणिक आहे, किंवा त्याचं वर्तन कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, मनमिळावू आहे की चिडखोर आहे. म्हणजे सगळे हे काय व्यक्तिभेद आहे. ते थोडक्यात आपण संकल्पना पाहण्यासाठी 1-2-4 शब्द आपण पाहिले. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या आवडीनिवडी सुद्धा वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या
आवडी सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय आहे, प्रत्येक व्यक्ती हा भिन्न आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे, व्यक्ती भिन्नता आहे, व्यक्तिभेद आहे. आता व्यक्तिभेदाची कारणे याच्यात महत्वाची आहेत. या प्रकरणामध्ये काय महत्वाचं आहे, व्यक्तिमत्वाची कारणे, व्यक्तिभेद याच्यामध्ये. आवाज येतोय का क्लिअर माझा, का कट होतोय मधून मधून? हा, ठीक आहे. तर व्यक्तिभेदाची कारणे महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे, अनुवंश. कोणतं कारण आहे? अनुवंश. आपल्याला माहित आहे की अनुवंशरित्या आपण व्यक्तीमध्ये भिन्नता पाहतो, किंवा व्यक्ती भिन्न भिन्न विचाराच्या किंवा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. आता याच्यामध्ये अनुवंशमध्ये आपल्याला काय सांगता येईल की व्यक्तीच्या आजी आजोबाकडून किंवा वडिलांकडून संक्रमित होणारे जे गुण आहेत ते भिन्न असल्यामुळं व्यक्तींमध्ये भिन्नता येते, असं आपण नॉर्मली म्हणतो. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे अनुवंश नंतर, तेच अतिशय महत्वाचा शब्द, परिस्थिती. अनुवंश आणि परिस्थिती. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, परिस्थितीमध्ये आपल्याला माहित आहे श्रीमंत आणि गरीब इतर दरीच आहे, आणि त्यानुसार व्यक्तीमध्ये भिन्नता येते. एखादा मुलगा समजा झोपडपट्टीमध्ये, हॅलो बोलू नका मॅडम, एक मिनिट. हा, तर परिस्थितीमध्ये काय, एखादा मुलगा समजा झोपडपट्टीत वाढलेला असेल आणि दुसरा एखादा मुलगा समजा एखाद्या चांगल्या परिसरामध्ये वाढलेला असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं, भिन्नता येते. म्हणजे परिस्थिती हा सुद्धा मुद्दा व्यक्तिभेदामध्ये महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे, बरेचसे भेद असतात आपल्याकडे. याच्यामध्ये लिंगभेद आहे, व्यक्ती भिन्नतेचं ते कारण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे पुरुष स्त्री, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, व्यक्तीमध्ये भेद होतो. सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतरचं आहे वय आहे. वयानुसार सुद्धा भिन्नताच असते. तर हे सगळं आपण कुठं पाहणार आहे, व्यक्तिभेद या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे. इथं आपण फक्त एक आयडिया त्या प्रकरणामध्ये काय आहे किंवा तो सिलेबस काय आहे ते आपण पाहतोय. ठीक आहे, आता हे झालं आपलं 5वं प्रकरण. आता आहे 6वं प्रकरण. आता जे 6वं प्रकरण आहे ते अतिशय महत्वाचं आहे, दोन्ही पेपरसाठी महत्वाचं आहे, आणि या 6व्या प्रकरणावरून भरपूर तुम्हाला मार्क्स किंवा क्वेश्चन्स आलेले दिसतील. बघा, अध्ययनार्थी किंवा आपण जे अध्ययन म्हणतो तो शब्द इथं महत्वाचा आहे. अध्ययन, बरं का, इथं 2 प्रकरणे एकत्र केलेली आहेत. अध्ययन प्रक्रिया हे वेगळं प्रकरण आहे. काय म्हणतोय मी, अध्ययन प्रक्रिया हे वेगळं प्रकरण आहे, आणि अध्ययनार्थीचं वाढ आणि विकास हे वेगळं प्रकरण आहे. पण मी काय करणार आहे, तुम्हाला घेत असताना ते एकत्र, परंतु दोन्ही संकल्पना स्पष्ट करू. बघा, अध्ययनाची प्रक्रिया ही वेगळी आहे, म्हणजे अध्ययन. त्याच्यानंतर बालकाची वाढ व विकास, किंवा अध्ययन व म्हणूया बालकाची वाढ आणि विकास. दिसत आहे का इकडे बाजूला, विकास दिसत आहे का, थोडस असं करू. हा, अध्ययन, बालकाची वाढ आणि विकास. त्याच्यामध्ये वाढ, अध्ययन प्रक्रिया म्हणजे लर्निंग, सगळ्यांना माहित आहे. अध्यापन म्हणजे टीचिंग, माहित आहे ना सगळ्यांना. हा, तर हे अध्ययन प्रकरण आहे. अध्यापन वेगळं आहे, टीचिंग, मग टीचिंग मेथड आले त्याच्यामध्ये, अध्यापन पद्धती आल्या. आता हे अध्ययन आहे, लर्निंग. लर्निंग काय असतं, तर कुठलंही आपण जे कुठला तरी हेतू ठेवून जे लर्निंग करतो किंवा अध्ययन करतो, आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याला अध्ययन म्हणतात. आपण सगळे अध्यापन करतो. मुलं काय करतात, हा, मुलं करतात अध्ययन, आपण करतो अध्यापन. टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्याविषयी आपण अध्ययन या प्रकरणाविषयी त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहे.
त्याच्यानंतर वाढ आणि विकास, याच्यावरती वाढ व विकास, वाढ आणि विकास. तर या दोन्ही संकल्पना आपल्याला दोन किंवा फरक स्पष्ट करा या तत्वानुसार पाहायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल. वाढ काय आहे आणि विकास काय आहे. तर वाढीमध्ये आपल्याला माहित आहे वाढ म्हणजे काय. वाढ म्हणजे काय, संख्यात्मक बदल आहे. कसला बदल आहे, वाढ हा संख्यात्मक बदल आहे, सोपा आहे. आणि विकास हा राईट गुणात्मक बदल आहे. याच्यामध्ये संख्यात्मक जे जे काही असेल, उंची असेल, वय असेल, वजन असेल, संख्यात्मक येईल. गुणात्मक मध्ये विकास येईल, त्याचा बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, हे सगळं आपण त्याच्यात. तर ह्या दोन्ही कन्सेप्ट काय आहेत, आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, ते आपण डिटेलमध्ये त्यावेळेस पाहूया. मोठं प्रकरण आहे, परंतु याला वेळ पण जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला विकासाची अवस्था हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. याच्यात कुठला, जरा थोडस एक मिनिट. हा दिसत आहे का, लाल कलरच्या ऐवजी हा कलर घेतला तर दिसतोय का. हा, तर दुसरा ह्याच्यातला महत्वाचा एक क्वेश्चन येणार असतो, विकासाच्या, शब्द दिसत असेल, दिसतोय का. हा, विकासाच्या अवस्था, याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. विकासाच्या अवस्था एक चार्ट आहे, तुम्ही पाहिला असेल तो, जे आपलं शैक्षणिक मानसशास्त्र आहे त्याच्यामध्ये विकासाच्या अवस्था एक चार्ट दिलेला आहे बघा. तो आपण जर व्यवस्थित केला 100% 1 मार्क बेसचा मिळतो, म्हणजे बेसिक 1 मार्क. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे विकासाच्या अवस्थांमध्ये एक असतात जन्मपूर्व आणि एक असतात जन्मोत्तर. माहिती आहे सगळ्यांना. जन्मपूर्व, जन्मपूर्व याच्यामध्ये बरेचशा अवस्था आहेत, त्याच्यावर प्रश्न आला तर उत्तर देणं थोडंसं अवघड असतं, त्या लक्षात राहत नाही. जन्मोत्तर ज्या अवस्था आहेत त्या सहजासहजी लक्षात राहतात. बघा, जन्मोत्तर दोन्ही अवस्था आपण व्यवस्थित घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये बाल्यावस्था असेल, किशोरावस्था असेल किंवा युवकावस्था असेल, या सगळ्यांमध्ये डिटेलमध्ये आणि त्या त्या वयोगटातील अभ्यास, त्याची लक्षणं, याच्यावरती पुन्हा प्रश्न येतोय. म्हणून आपण काय करणार आहे, या सगळ्या अवस्था डिटेलमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता फक्त आपण सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबस मध्ये आपण काय घेणार आहे ते पाहतो. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, हे काही आपलं फुल्ली लेक्चर नाहीये किंवा ते आपण खोलवर जाऊन अजून पाहत नाहीये, फक्त एक थोडक्यात आयडिया त्याच्यामध्ये काय आहे तेच सांगूया. त्याच्यानंतर जे महत्वाचं प्रकरण आहे ते आहे, मगाशी जसं अध्ययन झालं, बरोबर, अध्ययन झालं, आता काय व्हायला पाहिजे, अध्ययनानंतर अध्यापन. अध्यापन प्रक्रिया काय म्हणा, जसं अध्ययन प्रक्रिया आहे तसं अध्यापन प्रक्रिया. तर अध्यापन प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा घटक आहे अध्यापक. सगळ्यांना माहिती असेल अध्यापक, बरोबर आहे, म्हणजे शिक्षक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अध्यापन पद्धती आहे, अध्यापन पद्धती आहेत. आता अध्यापन आणि दुसरा त्यातला महत्वाचा आहे अध्यापन पद्धती. तर अध्यापन पद्धती हा सेकंड पेपर साठी कुठली अध्यापन पद्धती आपण वापरायला पाहिजे, स्पेसिफिक विषयासाठी, स्पेसिफिक कंटेंट साठी, ते आपल्याला इथं पाहायचंय. त्या अध्यापन पद्धतीचे फायदे किंवा तोटे ते पाहायचंय. समजतंय. अध्यापन पद्धतीवरती एक उपयोजनात्मक क्वेश्चन असतो आणि तो सोपा असतो, परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडून थोडीशी गफलत होते आणि सोपा पण प्रश्न आपण सोडवू शकत नाही. त्यासाठी अध्यापन पद्धती व्यवस्थित करा, सोपा आहे, त्याच्यात काही क्लिष्ट माहिती नाहीये, काही नाहीये,
जस्ट अध्यापन पद्धती असतील, प्रायोगिक आहे, दिग्दर्शन आहे, बऱ्याचशा आहे. तर त्या कुणी त्यांचा शोध लावलेला आहे. दिग्दर्शन म्हटलं की डेमॉन्स्ट्रेशन विज्ञानात जातं, व्याख्यान म्हटलं की आपलं इतिहास भूगोलाला उपयोगी पडतं. एक जनरल आयडिया समजतंय. अध्यापकामध्ये काय असणार आहे जनरली? अध्यापकामध्ये एकच महत्वाचं आहे, अध्यापकाचे व्यक्तिमत्व. एक प्रश्न असतो 100%. कुठला प्रश्न असतो? अध्यापकाचे व्यक्तिमत्व. आता अध्यापकाच्या व्यक्तिमत्वामध्ये बरेच पैलू असतात. आपल्याला डीएड किंवा बीएड करत असताना सुद्धा आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे कोणकोणते पैलू आपल्याकडे असावेत व्यक्तिमत्वामध्ये. कोणकोणते असावे सांगा बरं. व्यक्तिमत्व, अध्यापकाचे व्यक्तिमत्व कसं असावं सांगा. तुम्ही जे सांगाल ते बरोबर असेल. ज्ञानात्मक किंवा तो ज्ञानाचा भुकेला असायला पाहिजे. ठीक आहे, एकच. त्याच्याकडे ज्ञान असायला पाहिजे, स्टोर असायला पाहिजे, नॉलेजेबल असायला पाहिजे. पुढं काय म्हणता? कौशल्य असायला पाहिजे, त्याच्याकडे चांगली कौशल्य असायला पाहिजे, किंवा शिकवण्याचं कौशल्य असायला पाहिजे, किंवा शिक्षकासाठी जे आवश्यक असणारी इतर कौशल्य आहेत, भाषण कौशल्य असायला पाहिजे, त्याच्याकडे ड्राईव्ह कौशल्य असायला पाहिजे, त्याच्याकडे वक्तृत्व कौशल्य असायला पाहिजे. असे कितीतर आपल्याला मुद्दे सांगता येतील. म्हणजे हे जे प्रकरण आहे, आता अध्यापन पद्धतीमध्ये आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल, परंतु व्यक्तिमत्व, स्पेशली शिक्षकाचे व्यक्तिमत्व, याच्यामध्ये जास्त अभ्यास करण्याची काय गरज आहे का? नाही. तरी सुद्धा इथले 2 मार्क 100% येणार आहेत. प्रत्येक पेपरमध्ये व्यक्तिमत्व, स्पेशली अध्यापकाच्या व्यक्तिमत्वावरती 2 मार्क येतात, आणि ते टोटली उपयोजनात्मक असतात, जे आम्ही दररोज आपल्या फील्डवरती ते यूज केलेले असतात. असे प्रश्न असतात. त्याच्यामुळे इथला प्रश्न तुम्हाला सहजासहजी येईल. तिथं थोडासा अभ्यास करावा लागेल, किंवा काही पद्धती लक्षात ठेवाव्या लागतील. त्यांचं प्रवर्तक कोण आहे, त्या कुठल्या विषयासाठी वापरल्या जातात, आणि त्याचं एखादं वैशिष्ट्य, एवढी माहिती आपल्याला पद्धतीमध्ये पाहिजे. अध्यापकाचं व्यक्तिमत्व, तो कसा असावा, काय असावा, हे सगळं आपल्याला येतं असतं. स्पेशली अध्यापक, अलीकडं अध्यापक हा फक्त या सगळ्या गुणांनी परिपूर्ण होत नाही. अलीकडं अध्यापकाचा अनेक एक वैशिष्ट्य आलेलं आहे, ते म्हणजे संशोधन वृत्ती. आपल्याला माहिती आहे, इव्हन आपल्याकडे जे मागच्या वर्षी प्रशिक्षण झालं शिक्षकांचं, त्याच्यामध्ये सुद्धा एक त्यांच्याकडून संशोधन, एक पेपर प्रेझेंटेशन त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. तर हळूहळू आपल्याला काय करावं लागणार आहे, हळूहळू आपल्याला सुद्धा संशोधन करावं लागणार आहे प्रत्येक शिक्षकाला. समजतंय? म्हणजे येणारा काळ हा त्या शिक्षकांचा असेल जे शिक्षक संशोधन करण्यासाठी सक्षम असतात. समजतंय सगळ्यांना? आवाज येतोय माझा? हा. तर जनरली संशोधन वृत्तीवाला तो असावा, किंवा तो निर्भय असावा, निर्णय घेण्यासाठी तो ठाम असावा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तो उपक्रमशील असावा. आपल्याकडे इंग्लिश मिडियम मध्ये कितीतरी ऍक्टिव्हिटीज होतात की नाही, आणि आपल्या रेग्युलर शाळेमध्ये सुद्धा होतात, मराठी शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे आजकालचं जे युग आहे ते कशाचा, ऍक्टिव्हिटीज आहे. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा कसं असायला पाहिजे, उपक्रमशील असायला पाहिजे. त्याचबरोबर तो चारित्र्य संपन्न असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, शिक्षकाकडे एक गुण असायला पाहिजे, तो म्हणजे शिस्त. काय असायला पाहिजे? शिस्त असायला पाहिजे. तो नम्र असायला पाहिजे. अजून कसा असायला पाहिजे? अजून कसा असायला पाहिजे ते आपण डिटेलमध्ये त्या प्रकरणामध्ये पाहू. तुर्तास आपण एवढंच लक्षात ठेवू की अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्व गुण संपन्न म्हणजे संपलंच. ठीक आहे. तर हे आपलं 7वं प्रकरण होतं. त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की अध्यापकाचं जे व्यक्तिमत्व आहे, ते अध्यापन प्रक्रिया आणि अध्यापकाचं व्यक्तिमत्व, ते आपण 7 आणि 8 मध्ये ते घेतलेलं आहे. स्पेशली अध्यापन प्रक्रिया ही 7व्या प्रकरणामध्ये पाहिली, परंतु 8वं जे आता होतं व्यक्तिमत्व इथं लिहिलेलं, ते सुद्धा काय व्यक्तिमत्व म्हणून त्याच्यातलाच एक भाग आहे, परंतु तो मी तुम्हाला थोडा वेगळा सांगितला. त्याच्यानंतर आता जे पुढचं प्रकरण आहे, हे प्रकरण 9 आहे. कुठलं? अध्ययनार्थी विशेष गरजा. हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. 9वं जे प्रकरण आहे, अध्ययनार्थी विशेष गरजा. विशेष
गरजा. आवाज येतोय का? हा, बोर्ड पण दिसत असेल. अध्ययनार्थीच्या विशेष गरजा, याच्यामध्ये आता आपल्याला माहित आहे, आता हे थोडस उपयोजनात्मक प्रकरण आहे. याच्यामध्ये टेक्निकल फक्त काय आहे, ज्या डिसऑर्डर आहेत, आपल्या सगळ्यांना माहित आहे लर्निंग डिसऑर्डर, माहित आहेत का सगळ्यांना? आवाज येतो ना माझा? हा हा, लर्निंग डिसऑर्डर सगळ्यांना माहित आहेत. म्हणजे लर्निंग करत असताना काही दोष असतात किंवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो आपण त्याला. तर त्या डिसॅबिलिटी मध्ये आपल्याला 1 मार्क येत असतो. डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, समजतंय? डिस्ग्राफिया किंवा अजून महत्वाचं म्हणजे समजा कोणी मतिमंद असेल तर असं प्रत्येकाचं काय काय वेगवेगळं आहे. ते आपण 1 मार्कासाठी तुम्हाला थोडक्यात माहिती मी देतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आता अध्ययनाच्या विशेष गरजा म्हणजे सगळी बालकं किंवा आपल्याकडे येणारे सगळे विद्यार्थी एकसारख्या बुद्धीचे किंवा एकसारखे हुशार असतात का? नाही. सगळ्यांना एकसारखे मार्क मिळतात का? नाही. तर प्रत्येकाला वेगवेगळे मार्क मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीत मार्क मिळतात, म्हणजेच त्यांच्या गरजा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. बरोबर? आता काही मुलं हा जरा म्यूट करा, म्यूट करा जरा. हा, थोडस राहिलेलं आहे, थोडसच. तर अध्ययनाच्या विशेष गरजामध्ये आपल्याला माहित आहे की सगळे विद्यार्थी एकसारखे नसतात, त्यांच्यामध्ये ते व्यक्तिभेद असतो, ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे. आता काही विद्यार्थी ते हुशार असतात, काही विद्यार्थी बघा, आता विद्यार्थ्याच्या म्हणजे सगळेच विद्यार्थी एका पातळीवरती असतात का? नाही. म्हणजे त्यांच्या गरजा सुद्धा कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. आता विद्यार्थ्यामध्ये काही विद्यार्थी सामान्य असतात, आपल्याला माहिती आहे. काही विद्यार्थी सामान्यच्या विरुद्ध काय असतात? असामान्य असामान्य असतात. काही सामान्य असतात, काही अपसामान्य असतात. माहिती असेल शब्द तुम्हाला अपसामान्य. त्याच्यानंतर काही मंदबुद्धी असतात, काही हुशार असतात, काही विद्वान असतात. म्हणजे हे सगळं काय आहे? सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजा सुद्धा वेगवेगळ्या असतात. आता काही विद्यार्थी वर्गामध्ये एका ठिकाणी बसत नाही, चंचल असतात, बडबडे असतात, किंवा काही मुलं बोलण्यामध्ये तोत्रे असतात. हा, म्यूट करा. जाडकर कोण आहे ते? जादवर सर, म्यूट करा. हा, म्यूट करा. हा, ठीक आहे. तर हेच आपल्याला पाहायचं आहे की अध्ययनार्थीच्या विशेष गरजा काय असतात. तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे 140च्या वरचे आणि 0च्या खालचे तो एक जो चार्ट आहे, तो चार्ट आपल्या लक्षात ठेवायचा आहे. त्या चार्ट वरती 1 मार्क असेल आणि हे जे उपयोजन आहे त्याच्यावरती सुद्धा 1 मार्क असेल. म्हणजे 2 मार्क इथं सहजासहजी तुम्हाला मिळतील. सखोल अभ्यास केला तर अजून एक इथला मार्क तुम्हाला मिळून जाईल. आता याच्यामध्ये विशेष गरजामध्ये काय असतं, काही मुलं हे झालं बुद्धीच्या बाबतीत, परंतु काही मुलं हे काय असतात बघा, आता काही मुलं ही अपंग असतात. बरोबर आहे? अपंगामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे दृष्टीदोष आहे, त्याच्यानंतर मूकबधीर आहे. बघा, फॉर एक्झाम्पल मूकबधीर असतात काही, त्याच्यानंतर दृष्टीदोष असतो, काहींना श्रवण दोष असतो, हा, कर्णबधीर असतात. कर्णबधीर असतात काय म्हणजे काय आहे, प्रत्येकाच्या विशेष गरजा वेगळ्या आहेत. तर या प्रत्येकासाठी आपल्याला काय गरजा आहेत किंवा त्या गरजा परिपूर्ण किंवा पूर्ण आपण कशा करायच्या ऍज अ शिक्षक म्हणून, ते आपण या प्रकरणामध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. तसं भरपूर आहे, तुम्हाला मी आता सांगितलं. जनरली शैक्षणिक अध्ययन करताना काही दोष असतात, ते दोष जरी इथले तुम्हाला आले तरी 1 मार्क 100% मिळणार आहे. तसं वाचनात दोष असेल तर आपण डिस्लेक्सिया म्हणतो, लेखनात दोष असेल तर डिस्ग्राफिया म्हणतो, गणितात दोष असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कॅल्क्युलिया, डिस्कॅल्क्युलिया म्हणणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना
आपल्याला माहित आहे वाचन दोष. पी ला क्यू वाचायचं किंवा बी ला डी वाचायचं हा वाचन दोष आहे. तर हे आपण डिटेलमध्ये पाहूया, काय हरकत नाही. नंतर आपल्याकडे वेळ आहे त्यावेळेस हे आपण घेऊया. आता 9 प्रकरण तर आपली झाली. आता जे शेवटचं प्रकरण आहे ते आहे अध्ययनार्थीचे व्यक्तिमत्व आणि समायोजन, किंवा आपण त्याला आता जे शेवटचं प्रकरण आहे ते पूर्णपणे उपयोजनात्मक आहे बरं का. याच्यात काय टेक्निकल नॉलेज असण्याची आवश्यकता बिलकुल नाही, किंवा हे जे प्रकरण आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचं असंही नाही. हे प्रकरण तुम्ही अगदी 2-3 वेळा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातील क्वेश्चन सहजासहजी येतील. बघा काय आहे, व्यक्तिमत्व आणि अध्ययनार्थ्याचं व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचं व्यक्तिमत्व व म्हणूया समायोजन म्हणूया. समायोजन, व्यक्तिमत्व आणि समायोजन. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आता अध्ययनार्थीचं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. समजतंय? बऱ्याच शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. मागच्या वेळेस त्याच्यावर एक प्रश्न आलेला होता की पातळ, जाड असं जे केलेलं आहे ते वर्गीकरण असेल, किंवा स्वभावानुसार केलेलं असेल ते वर्गीकरण असेल, असं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यावर एक प्रश्न अपेक्षित असतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आता व्यक्तिमत्वामध्ये काय येतं महत्वाचं, शरीर रचना. शरीर रचना अध्ययनार्थाच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे शरीर रचना. त्याच्यानंतर अध्ययनार्थीचं काय असणार आहे, वर्तन एक महत्वाचं, बरोबर आहे. वर्तन त्याचं अतिशय महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, त्याची अभिरुची म्हणजे आवड, अभिरुची, याच्यावर पण प्रश्न आपल्याला 100% असतो. आवड, अभिरुची अतिशय महत्वाचं. त्याच्या क्षमता, त्याची वृत्ती, म्हणजे हे घटक आपल्याला काय करावं लागणार इथं पाहावे लागणार. ते पण आपण डिटेलमध्ये पाहूया त्यावेळेस. म्हणजे काय आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला अध्ययनार्थी, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं समायोजन कशा पद्धतीने करता येईल याच्यावरती प्रश्न येत असतात. सोपं आहे. थोडस तरी तुम्ही हे वाचलं तरी तुम्हाला ते 100% येऊ शकते. आता याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्हाला व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक, तो एक प्रश्न इथं महत्वाचा असतो. अध्ययनार्थीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या अध्ययनार्थीचं काय, समजा प्रेरणा असेल, बरोबर आहे, तो प्रेरणा कुणाकडून घेतोय, कसा घेतोय, काय आहे, तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याची उंची, त्याचं वजन, त्याचं रंग, रूप, या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणार आहे. त्याच्यामध्ये शरीर रचना आहे, उंची आहे. तर हे सगळे घटक आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर काही बाह्य घटक येतात. तर बाह्य घटकामध्ये काय आहे, बाह्य घटकामध्ये काय असणार, अध्ययनार्थीच्या बाह्य, शाळा आहे, समाज आहे महत्वाचं. दिसत नाही का, दिसतंय ना, ब्लू कलर मध्ये दिसतंय ना व्यवस्थित. शाळा, समाज, त्याच्यानंतर मित्र आहे, त्याच्यानंतर भौगोलिक परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करत असते. ठीक आहे. थोडक्यात हे सगळे बाह्य घटक, शरीर रचना आहे, आंतरिक घटक आहेत, हे सगळे आपण डिटेलमध्ये त्यावेळेस पाहणार आहोत. ठीक आहे. तर थोडक्यात आपण काय केलं, 10च्या 10 प्रकरणांचं थोडक्यात त्याच्यामध्ये काय पाहणार आहे आपण ते इथं पाहिलं आपण. ठीक आहे. आवाज तर व्यवस्थित येत असेल.
काय म्हणता? हो हो देणार. सगळ्यांना पीडीएफ मध्ये मी नोट्स देणार. आता जे आपण इथं थोडक्यात सांगितलेलं आहे नोट्स मध्ये ते डिटेल मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते नोट्स वाचल्या तरी लक्षात येईल किंवा इथं मी ज्यावेळेस लेक्चर देईल डिटेलमध्ये त्यावेळेस लक्ष दिलं तरी ते लक्षात येईल. म्हणजे डिटेलमध्ये एकदा इथं लक्ष द्या आणि नंतर तुम्हाला मी पीडीएफ पाठवतोय त्यावेळेस तुम्ही ते रीड करा. तर तुम्हाला भरपूर त्यापैकी प्रश्न सहजासहजी सुटतील. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाचा काय आजचा प्रॉब्लेम आहे का? हा हा आता हे शक्यतो सगळ्यांनीच म्यूट करून ठेवा आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करा. हा हा ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? बंद करू का? हा बंद केलं का? रेकॉर्डिंग झालं का नक्की? हा? मी दाब देते. त्याच्यामुळे आवाज येतोय. ते म्हणते कुठला आवाज येते? बॅकग्राऊंड साऊंड येते ना? हा? बॅकग्राऊंड साऊंड हा. तडफड करतंय ह्यातनं शिरतंय साहेब. ह्यातनं शिरतंय शेकीने सांगतंय लय मूर्खपणा का त्याला झोपवायचं असं साहेब. ती म्हणतात का आवाज येते? हा घरचा आवाज येतोय का? ते म्हणले नाही का शेवटी? हे गोंधळ करतोय त्याच्यासुद्धा सगळा आवाज चालला. आपल्या कधी घ्या रेकॉर्डिंग मग काय? त्याची तुला डिस्टर्ब केला अरे त्याची तू खरंच त्याची असं नाही त्रास द्यायचा. त्याने लय त्रास देत नाही काय का समजत साहेब. मला तर इतका त्रास दिला ना त्यानं लय त्रास दिलाय मला.